ठाण्यात 4 लाखांच्या 8 दुचाकीसह चोरटा जेरबंद. ठाणे शहरासह ग्रामीण भागात दुचाकी चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच आहे. ठाणे पोलिसांच्या उल्हासनगर गुन्हे शाखेने हर्षद भरत सुपे 19 या दुचाकी चोराला अटक केली असून एका विधी संघर्षित बालकाला समन्सपत्रासह त्याच्या पालकांच्या स्वाधीन केले आहे. दुचाकी चोरट्याकडून 3,90,000 रुपये किमतीच्या 8 दुचाकी हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे, अशी माहिती शहर आयुक्तालयाचे जनसंपर्क अधिकारी तथा वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश साळवी यांनी दिली. उल्हास नदीकडे जाणाऱ्या मार्गावर 6 ते 7 व्यक्ती चोरीची मोटरसायकल घेऊन फिरत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार 12 मे 2025 रोजी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बांडे यांच्या पथकाने सापळा रचून हर्षद सुपे याला संशयित म्हणून ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीत त्याने आंबिवली येथील एका अल्पवयीन साथीदाराच्या मदतीने पडघा कल्याण तालुका पोलीस स्टेशन तसेच वर्तकनगर पोलीस स्टेशन येथे मोटरसायकल चोरी केल्याचे कबुली दिली. तसेच त्याच्याकडून 3,90,000 रुपये किमतीच्या 8 मोटरसायकली जप्त करण्यात आल्या. ही कारवाई पोलीस उपआयुक्त गुन्हे अमरसिंह जाधव आणि सहाय्यक पोलीस आयुक्त शोध 1 शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा घटक 4 उल्हासनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बांडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पवार, पोलीस हवालदार थोरवे, गणेश गावडे, योगेश वाघ, मंगेश जाधव, अमर कदम, रितेश वंजारी, पोलीस शिपाई संजय शेरमाले, प्रसाद तोंडलीकर व रामदास उगले, अविनाश पवन या पथकाने केली आहे.